अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी नवल केवडे नकळे कानो बाची कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली नवल केवडे नकळे कानो बाची कोडे विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती नवल केवडे नकळे कानो बाचे कोडे तुका म्हणे नटदारी भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानो बाचे कोडे विठ्ठल हर घालण्याकरिता महाराजांना दुकानदार तसेच रामराव चेअरमन जाधव तसेच रुस्तुम रामजी जाधव व्यंकटराव माधवराव जाधव बाबाराव भुजंगराव जाधव मारुतराव हनुमंतराव जाधव या 6 व्यक्तीने हार घालण्याकरता महाराजांना उठण्याची कृपा करावी.
रुस्तुम रामजी जाधव, व्यंकटराव महादेवराव, मारुतराव हनुमंतराव, बाबाराव भुजंगराव जाधव. विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पार्वती वंदे हर 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 समजरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम
कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजीच्या गुरुदास त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजीच्या गुरुदास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्पृदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो पावन झालो चराच करुणा करा दयाळा तुमचा लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं वंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय व्रजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदेव नन्दनन्दनं सुपेच्छगोच्चमस्तकं सुनादेवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभु जय जय माखन चोर अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानो बाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला किंवा घेतलेला अभंग असंत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू सकल संत भूषण वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे
जगाचा परमार्थ सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी करणारे पंचम वेद निर्माते असे संतमान्य देवमान्य जगदवंदनीय साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 5 चरणाचा अखिल ब्रह्मांड नायक भगवंताच्या लीला गाणारा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या लीला वर्णन करतात, लीलेचं वर्णन करतात, त्या लीलेविषयी असलेल्या आपल्या अंतकरणातील नवल व्यक्त करतात. नवल सेवेला सुरुवात करण्यात अल्पसा परिहार आपल्या मौजे पुण्यश्री पासदगाव नगरी येथे हा चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण असेल, श्रीमद भागवत कथा कीर्तन महोत्सव हे सर्व आपण 7 दिवस श्रवण केले आणि आज त्या सर्वाची सांगता गुरुवर्य वैकुंठवासी अशोकजी महाराज किरकोन अर्थात आमचे वडील यांच्या मार्गदर्शनाने व समस्त गावकऱ्यांच्या वतीने सहाय्याने सहकार्याने मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, बालवर्ग असेल, वयोवृद्ध वर्ग असेल, सर्वांच्या सहकार्याने विशेष म्हणजे आपल्या गावातील तरुणांच्या पुढाकाराने सर्व तरुणांच्या पुढाकाराने चालत असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहाच्या सांगता म्हणजे समारोप आणि ते समारोपाचे काल्याचे कीर्तन माझ्याकडे आले ही माझं महत्भाग्य समजतो. तुम्हा सर्वांची श्रद्धा प्रेम भाव आणि आता सेवा जशी जमेल तशी करण्याचा किंवा जशी भगवंत करून घेतील तशी करण्याचा प्रयत्न. विठ्ठल सेवेकरिता उपस्थित असणारे सर्व गुणीजन आपल्या परिसरातीलच आहेत. आमचे श्रीकांत महाराज असतील, पकवादाची साधी करता श्रीकांत महाराज भालेराव, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी आणि आमचे परमस्नेही माऊली महाराज नावकीकर, पांडुरंग महाराज असतील, आत्माराम महाराज असतील, उत्तम महाराज असतील आणि तसेच ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज, विठ्ठल महाराज आणि सर्व आपल्या गावातील भजनी मंडळी. आता सर्वांचं नाव घेत नाही कारण उशीर होईल. तसेच आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार. आणि आता सेवेला प्रारंभ. विठ्ठल प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 5 चरणाचा आहे, कालापर प्रकरणातील आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या लीलेचं नवल व्यक्त करतात, देवाच्या लीला वर्णन करतात. अभंग हा कालापर प्रकरणातील आहे. कारण आज काय आहे? काला आहे. तर काला म्हणजे काय? नेमकं आपण काला म्हणतोय. काला म्हणजे काय? तर काल्याचे अर्थ अनेक आहेत. काल्याचा अर्थ जाणून घ्यायचा झाला तर काला म्हणजे पूर्णविराम. काला म्हणजे पूर्णविराम. एकदा का काला झाला की मंडप मोकळा. काला म्हणजे पूर्णविराम, काला म्हणजे पूर्णता, सप्ताहाला लाभलेली पूर्णता. काला म्हणजे मिलन. तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. काल्याने भेद जात असतो म्हणजे मिलन होत असतं कशाचं? तर जीवाचं आणि त्या परमात्म्याचं. तो म्हणजे काला. आणि या काल्याचा आणखीन एक अर्थ आहे. काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे अनुदास गीती गाता, अनुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. ओ काला म्हणजे काय आहे? प्रसाद आहे. कुणाचा?
देवाचा देवाच्या प्रसादी करारे भोजन व्हाला अधिकारी कोण कोणती प्रसाद आहे कोणाचा देवाचा तर देवाचा प्रसाद घ्यायचा म्हणजे अधिकार लागतो का नाही एरवीच मिळेल का मग अधिकार पाहिजे अधिकार कसा मिळवायचा सोपं आहे आपल्या गावात 7 दिवस सप्ताह चालू होता सप्ताहात यायचं ज्ञानेश्वरी पारायण करायचं श्रीमद भागवत कथा ऐकायची कीर्तन ऐकायची हरिपाठाला यायचं काकड्याला यायचं बस अधिकार वर्षभर जरी मारुतीरांच्या दर्शनाला आलं नाही तरी 7 दिवस तरी किमान सप्त्यात यावं अधिकार मिळतो बरं ज्ञानेश्वरी पारायण होत नसेल तर भागवत कथा ऐका कीर्तन ऐका बरं भागवत कथा ऐकता येत नसेल कीर्तनही ऐकणं होत नसेल तर काय करा शेवटच्या दिवशी किमान काल्याच्या कीर्तनाला आणि आल्यानंतर तेही इमानदारी नाही का झोपून ऐकू तरच अधिकार मिळेल विठ्ठल काल्याचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल तर सप्ताहामध्ये दान करा श्रमदान करा अन्नदान करा जे तुम्हाला घडल ते दान करा नाही तर त्याच्याशिवाय अधिक काला मिळत नाही तुम्ही म्हणसाल मला तसं कसं आम्ही काला घेणारच तुम्ही घेसाल ती काय राहील मग फक्त लाही देईल तो काला नाही कारण काल्याचा प्रसाद नेमका काय आहे तर काल्याचं कीर्तन हेच महत्वाचा काल्याचा प्रसाद आहे विठ्ठल तर काला म्हणजे आणखीन एक अर्थ त्याचा निघतो काला म्हणजे लीला आज काय करायचे तो देवाच्या चरित्राचं उच्चारण करायचे देवाच्या लीला गुणगान करायच्यात कीर्तनाचे 4 प्रकार आहेत बघा लक्ष देऊन ऐका कीर्तनाचे 4 प्रकार आहेत नाम कीर्तन गुण कीर्तन स्वरूप कीर्तन आणि लीला कीर्तन स्वरूप कीर्तन योगी लोक योगाद्वारे ध्यानाद्वारे जे देवाचं जे ध्यान करतात ते कोणतं ध्यान आहे ते कोणतं कीर्तन आहे स्वरूप कीर्तन आहे दुसरं गुण कीर्तन देवाच्या 6 गुणासहित अनंत गुणाचं वर्णन करणं हे देवाचं काय गुण कीर्तन आहे नंतर आहे नाम कीर्तन नामसंकीर्तन साधन पै सोपे नाम कीर्तन काही नाही केवळ देवाच्या नामाचा उच्चार करायचा महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे सगळ्या कीर्तनामध्ये सोपं कीर्तन कोणतं आहे नामसंकीर्तन दुसरं कोणतं लीला कीर्तन चौथं कीर्तन कोणतं आहे लीला कीर्तन म्हणजे देवाच्या जे काही लीला आहेत त्या लीला आठवणे ते वर्णन करणे हे म्हणजे लीला कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी 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 चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी देवे केले गोकुळी देवे केले देवाच्या लीलेचं वर्णन करायचं महाराज भगवंताच्या अवतारामध्ये झालेल्या काही लीला अजूनही या पृथ्वी तलावर नित्य रूपाने चालू आहेत तुम्ही म्हणसाल कोणत्या तर त्यामध्ये वृंदावन क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी देवाची रासक्रीडा अर्थात रासलीला ही अजूनही चालू आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताच्या नित्य ध्यानात राहत होते नित्य ध्यानात राहत असताना त्यांना देवाच्या त्या सर्व लीला प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यासमोर दिसायच्या साक्षात दिसायच्या कारण जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगर असेल भामचंद्र असेल घोराडेश्वर असेल या डोंगरावरती जाऊन महाराज देवाचे सारखे चिंतन करायचे सतत देवाचं ध्यान करायचे देवाचं भजन करायचे आणि असं देवाचं सारखं ध्यान केल्यामुळे त्यांना ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त झाली होती ऋतंबरा बुद्धी मिळाली होती ऋतंबरा आता ऋतंबरा बुद्धी काय आहे हो तर ज्या महात्म्याकडे ऋतंबरा बुद्धी असते त्याला कोणत्याही काळात घडलेली घटना क्रिया पाहता येते मागल्या अर्थात भूतकाळातली असू द्या वर्तमानातली असू द्या भविष्यातली असू द्या घडून गेलेली घडत असलेली घडणारी कोणतीही क्रिया त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत असते कोणाला ज्याच्याकडे ऋतंबरा बुद्धी आहे ऋतंबरा प्रज्ञा आहे
जगद्गुरु तुकोबाराजवळ ती बुद्धी होती. मग असंच एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय आपला नित्यनेम आवरून सर्व नित्यनेम आवरला, पूजा वगैरे केली, चिपड्या घेतल्या, विणा घेतला आणि भंडारा डोंगरावर निघाले. एका डोंगरावर निघाले. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ध्यानात मग्न झाले. त्यांना वाटलं आज आपण देवाच्या लीला आठवाव्यात, म्हणून त्यांनी देवाच्या लीला आठवायला सुरुवात केली. परंतु ते लीला आठवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी एक विशेष भाव दिसायला लागला, नवलात्मक भाव दिसायला लागला. त्याचं कारण ते जे लीलाचं चिंतन करत होते ती लीला नवल व्यक्त करणारी होती. तेवढ्यात त्या ठिकाणी एक साधक आला, जगद्गुरु तुकोबारांजवळ आला, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना विचारलं की महाराज, जेव्हा त्याने महाराजांच्या मुखाकडे बघितलं तेव्हा त्याने महाराजांना विचारलं की महाराज, आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी विशेष भाव दिसत आहे, काहीतरी नवलात्मक घडल्यासारखं वाटते, एक वेगळाच आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. ते नेमकं कशाच आहे, त्याचं कारण काय, ते मला एकदा कृपया करून सांगा. असं म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना कशा प्रकारे देतात, तर त्या अभंगाचं दुसरं चरण. नवल केवडे केवाडे, 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 नकळे कानो बाचे कोडे, नकळे कानो बाचे कोडे, नवल केवडे केवाडे, नवल केवडे केवाडे, नकळे कानो बाचे कोडे, नकळे कानो बाचे कोडे, नवल केवडे केवाडे, नवल केवडे केवाडे, केवाडे नकळे कानो बाचे कोडे, कानो बाचे कोडे, नकळे कानो बाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानो बाचे कोडे, कानो बाचे कोडे, नकळे कानो बाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाची कोडे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलेचं चिंतन करीत असताना मला काही कोडे पडतात. त्या देवाच्या चरित्राचं मला नवल वाटतंय, नवल केवडे केवडे, त्या देवाच्या चरित्राचं नवल वाटतंय आणि देवाच्या त्या लीलेचं कोडही वाटतंय आणि ते कोड सुटतही नाही, कळतही नाही. नकळी कानो बाचे कोडे. बरं आता कोडा म्हणजे काय महाराज, इकडे लक्ष द्या. कोडा म्हणजे काय, बरं आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये बरेच कोडे पडतात की नाही. व्यवहारिकाचा असू द्या, जीवन कोणाचंही असू द्या, व्यवहारिक माणसाचा असू द्या, परमार्थिक माणसाचा असू द्या, संसारिकाचा असू द्या, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे कोडे पडतात महाराज. काही सुटतात, काही सोडवाय अवघड जातात, काही सुटतही नाही. संसारामध्ये जे एखादं कोडं पडलं, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, संसारामध्ये जे एखादं कोडं पडलं ते सुटलं तर त्याचं बरं वाटतं, आनंद वाटतो. परंतु ते कोडं जर नाही सुटलं तर त्याचं संकट वाटतं, अवघड वाटतं. परंतु महाराज परमार्थामध्ये जर एखादं कोडं पडलं, ते सुटलं तरीही त्याचा आनंद आहे, नाही सुटलं तरीही त्याचा आनंद आहे. जगद्गुरु तुकोबाराने देवाच्या लीलेचं कोडं पडलं. कोडं म्हणजे काय, कोडं म्हणजे काही नाही, जे सोडवाय अवघड राहतं, कळाय अवघड राहतं, ते कोडं. तुम्हा सर्वांना कोडे माहीतच असतील. पहिलेच्या काळामध्ये हे टीव्ही, मोबाईल इत्यादी उपकरणे होती का मनोरंजनाकरिता? नव्हती. त्या काळामध्ये लोक काय करायचे, ते एकमेकांना कोडी सांगायचे टाइमपास म्हणून, आहे का नाही. एकाने सांगायचं, दुसऱ्याने किंवा दोघा तिघांनी ते सोडवून दाखवायचं, परत त्याने सांगायचं, याने सोडवून दाखवायचं. असं आपापला काळ आनंदामध्ये घालवायचे. उदाहरण म्हणून कोड सांगू का, कोड कसे राहते सांगू का. असं जे का गावामध्ये, एका खेडेगावामध्ये एका व्यक्तीच्या इथे काही माणसं आली, काही माणसं गोळा झाली आणि ते त्याच्या घराच्या पुढच्या व्यक्तीने बघितलं
समजा शेजाऱ्याने घरापुढच्या शेजाऱ्याने बघितलं. त्याने विचार केला की बाबा आज याच्या इथं कशाची गर्दी आहे, नेमकं कशाचा कार्यक्रम आहे, आपल्याला काय अवतान नाही, काय नाही, आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, कशाचा कार्यक्रम आहे. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी ज्याच्या घरी गर्दी झाली होती का, लक्षात येते ना मी काय बोलतोय ते, ज्याच्या घरी गर्दी झाली होती अर्थात माणसं आली होती, तो आणि ज्याने बघितलं होतं ते दोघं भेटले, दोघे मित्रच होते थोडेफार. याने विचारलं की म्हणला रे काय काल तुझी आता कशाची गर्दी होती, काहीतरी कार्यक्रम होता का, माणसं आली होती. तो म्हणला काही नाही, काल आमच्या इथं ब्राह्मण जेवणाचा कार्यक्रम होता, मला ब्राह्मण भोजनाचा. मग कसा झाला, काय काय झालं त्याने विचारले. तो म्हणला, त्याने उत्तर दिलं 20 ब्राह्मण आले, 22 स्नानाला गेले, 23 परत आले, 34 जेवले, 19 जेवून गेले. हे काय झालं आता कोड. ते अर्धा तास डोकंच खाजवीत बसलं. म्हणलं बा हे काय कोणता कार्यक्रम होता, 20 ब्राह्मण आले, 22 गेले, 23 आले, 34 जेवले, 19 जेवून गेले. त्याने विचार केला, म्हणला बा मला काही कार्यक्रम लक्षात आलं नाही. हे काय महाराज कोडे, लक्ष देऊन ऐकताय नाही काय कोडे, याचा उलगडा नाही असं नाही आहे, परंतु ते कळायला अवघड आहे, म्हणून त्याला काय म्हणतात कोड विठ्ठल. तर याचा उलगडा असा की 20 ब्राह्मण आले, सांगू का नको, 20 ब्राह्मण आले म्हणजे संख्येने 20 ब्राह्मण आले जेवायला, 22 गेले. 20 मधून 22 कसे जातील, 22 गेले म्हणजे 22 पहिल्याच्या काळामध्ये विहिरीला 22 म्हणायचे. 22 माहित आहे का, जुन्या लोकांना माहित असेल, विहिरीला 22 म्हणायचे. मग 22 अर्थात 22 स्नानाला गेले असा त्याचा अर्थ आहे. तर ते 20 कुठून आले, तर तेच गेलेले 20, दुसरे नाही. ते दर्शक सर्वनाम आहे, ते हे दर्शक सर्वनाम आहे. ते गेलेले 20 स्नानाला गेलेले 20 परत आले. 34 जेवले. 34 कसे काय जेवले, तर ही संख्यावाचक नाही, तिथीवाचक आहे. आपल्या 15 वडामध्ये तिथे असतात, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, आहे का नाही. मग त्या दिवशी तिथ कोणती होती, चौथ होती. 34 जेवले अर्थात चौथ तिथीला जेवले म्हणून 34. 19 जेवण कसे काय गेले, मग बाकीचे कुठे गेले ब्राह्मण, तर 19 जेवण गेले म्हणजे एकूण ब्राह्मण किती होते, हाच जाग्यावर 20 ब्राह्मण होते, मग ते 20 ब्राह्मण जेवून गेले. हे झाला त्याचा उलगडा. विठाला अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय यांनाही देवाच्या लिलेचे कोडे पडायचे महाराज. कोडाचे ही वेगवेगळे प्रकार असतात. आता असेच एका गावामध्ये 4 जग मित्र राहत होते बघा. त्यात एक सुतार होता, एक शिंपी होता, एक सोनार होता आणि एक ब्राह्मण होता. 4ही आपापल्या कलेमध्ये निपुण होते. परंतु खेडेगावात राहत असल्यामुळे त्यांना काही काम धंदा लागत नव्हता, कमाई होत नव्हती. मग त्यांनी ठरवलं की आपण शहरात जाऊ म्हणले. मग 4ही महाराज शहराकडे निघाले, आपापलं सामान घेतलं, शहराकडे निघाले. शहरात काही वर्ष राहिले, भरपूर धन कमावलं महाराज, कारण 4ही आपल्या कलेत निपुण होते, पारंगत होते. त्याने भरपूर धन कमावलं, पैसा कमावला. परंतु आता गावापासून दूर असल्यामुळे त्यांना करमत नव्हतं. ते म्हणले बुवा आता आपण पैसा तर कमावला, परंतु आनंद, इकडे काय आनंद वाटत नाही, करमत नाही, पैशाला काय करायचं म्हणले, आपण परत गावाकडे जाऊ म्हणले. 4 ठीक आहे म्हणले जाऊ. 4ही महाराज परत गावाकडे येण्याच्या दिशेने निघाले. वाटत काही मुकाम पडले. त्यांचा एक मुकाम जंगलात पडला, रात्रीचा मुकाम जंगलात पडला. आणि त्यांनी विचार केला की बुवा म्हणली आपल्याजवळ धन आहे, द्रव्य आहे, पैसा आहे, आपण 4घांनीही झोपणं उचित नाही. असं का, आपण असं करू की आपण एक प्रहर वाटून घेऊ जागण्याकरिता, आणि तेही 4च होते, प्रहरही 4च असतात. ठीक आहे म्हणले. त्यात पहिला प्रहर कोणाचा होता, सुताराचा, दुसरा होता शिंप्याचा, तिसरा होता सोनाराचा आणि 4था होता ब्राह्मणाचा. मग 4ही जेवले आणि पहिला प्रहर होता त्याचा तो सुतार, तो जागी राहिला, बाकीचे 3 झोपी गेले. काहीतरी टाइमपास म्हणून, वेळ जावा म्हणून आपणही काहीतरी करतोच की. त्याला वाटलं काहीतरी करावं, कारण रात जागायची, 3 म्हणजे 1 प्रहर जागायचा आहे, काहीतरी करावं म्हणून महाराज त्या ठिकाणी एक लाकूड होतं, खोड होतं. त्याने ते खोड घेतलं आणि आपल्या जवळचं सामान काढलं आणि त्याची एक मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. त्याची एवढी सुंदर मूर्ती तयार झाली महाराज, एका स्त्रीची एवढी सुंदर मूर्ती त्याने तयार केली. त्याचा प्रहर संपला, तो झोपी गेला. दुसरा प्रहर होता शिंप्याचा, तो उठला.
त्याने त्या मूर्तीकडे बघितलं, मला एवढी सुंदर मूर्ती आहे, फक्त हिला काय नाहीत, वस्त्र नाहीत, कपडे नाहीत, आपण हिला कपडे शिवू. तो शिंपीच होता. त्याने आपल्या जवळचं सामान काढलं आणि त्या मूर्तीच्या मापाचे कपडे त्या मूर्तीला घातले. सुंदर सुंदर वस्त्र त्या मूर्तीला घातले. मूर्ती सुंदर दिसत होती. तर तिसरा प्रहार कोणाचा होता? सोनाराचा. सोनाराला उठवलं. सोनार उठला. सोनाराने बघितलं, सर्व आहे म्हणला, कपडे आहेत, सुंदर मूर्ती आहे, फक्त काय नाही, अलंकार नाहीत. त्याने आपल्या जवळचे अलंकार काढले, त्या मूर्तीला घातले. मूर्ती अजूनही शोभेमान दिसत होती, सुंदर दिसत होती. त्याचाही प्रहर संपला आणि शेवटचा प्रहर होता तो ब्राह्मणाचा. ब्रह्ममुहूर्ताचा प्रहर होता. ब्राह्मण उठला. मला त्या ब्राह्मणाने त्या मूर्तीकडे बघितलं. त्याने विचार केला, एवढी सुंदर मूर्ती आहे म्हणला, वस्त्रही सुंदर आहेत, अलंकारही आहेत, फक्त हिच्यात काय नाही, प्राण नाही. आपण असं करू, हिच्यात आपण प्राण प्रतिष्ठा करू, प्राण टाकू. तो तंत्रविद्या शिकलेला ब्राह्मण होता. त्याने महाराज ब्रह्ममुहूर्ताच्या टायमावर आपला यज्ञ मांडला आणि संजीवनी मंत्राद्वारे त्याने त्या मूर्तीमध्ये प्राण टाकले, प्राण प्रतिष्ठान केली महाराज. आणि सकाळी सकाळी ती मूर्ती जिवंत झाली. इकडे लक्ष द्या, ती मूर्ती जिवंत झाली. आता चौघही उठले. चौघानेही त्या मूर्तीला बघितलं, त्या स्त्रीला बघितलं, जिवंत झालेली होती महाराज. तिथं आणखीनही सुंदर दिसायला लागली. त्याच्यातच वाद सुरू झाला की म्हणले, सुतार म्हणायचा मी हिला घडवले, मग मी तिच्याशी विवाह करणार. शिंपी म्हणायचा मी हिला वस्त्र घातले तर मी तिच्याशी विवाह करणार. सोनार म्हणायचा मी माझे सोन्याचे अलंकार तिला घातले. सोन्याचा भाव किती? सोन्याचे अलंकार तिला घातलेत, मग मीच तिचा पती होणार. ब्राह्मण म्हणला, अरे तुम्ही सोडा, तुम्ही जरी घडवली असली, वस्त्र घातले असले, सोनार अलंकार घातले असले, तरी देखील प्रांत मीच दिलाय ना, प्रांतप्रतिष्ठा मीच केलेली आहे. तिचं मूर्ती जिवंत नसली तर तुम्ही काय करणार होते? म्हणून हिच्यावर अधिकार माझा आहे. त्या ठिकाणी या चौघांचा वाद सुरू झाला. मग यायला काय पडलं इथं आता? कोड ही मूर्ती कोणाला देणं योग्य आहे? कोणाला देणं योग्य आहे? तुम्ही ते तुमचं घरी जाऊन बघा. विठ्ठल इथंच द्यायची, घरी नेऊन सोडवता? बरं ठीक आहे. तर मग महाराज पहिला होता सुतार. सुताराने मूर्ती घडवली. आता तो जन्मदाता झाला ना. जन्मदात्याला कसा काय, म्हणजे बाप झाला तो तिचा, मग बापाला मुलीची विवाह करता येणार? योग्य नाही. तोही कटला. दुसरा होता शिंपी. शिंप्याने त्याला वस्त्र घातलेत आणि भाऊ हा बहिणीला साडी चोळी करीतच असतो. मग तो तिचा नात्याने काय झाला? भाऊ झाला. त्यालाही तिच्याशी कसा विवाह करता येईल? तोही कटला. आणि ब्राह्मणाने तिची प्राण प्रतिष्ठा केली, अर्थात तिला प्राण दिले, जीवदान दिलं. म्हणजे तो कोण? ईश्वर. आणि ईश्वराचा आणि जीवाचा कसा काही विवाह लावायचा? ब्राह्मणही कटला. त्यामध्ये राहिला कोण? सोनार. सोनारीचा विधीने पती ठरला, कारण त्याने अलंकार घालताना मंगळसूत्रही घातलं होतं, म्हणून तो तिचा पती ठरला. विठ्ठल. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनाही देवाच्या लीलेचं चिंतन करीत असताना अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कोडे पडायचे महाराज. आणि आश्चर्य याचं की ते सुटतही नव्हते, कळतही नव्हते, म्हणून त्याचे तर जगद्गुरु तुकोबारायांना नवल वाटायचे, कोडे वाटायचे. पण असं कोणतं कोड आहे की ज्याचं महाराजांना फारच आश्चर्य वाटतं, नवल वाटतंय? तर तेच एक कोड जगद्गुरु तुकोबाराया भंगाच्या प्रथम जन्मात सांग. अनंत ब्रह्मांड उदरी, 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 उदरी, अनंत ब्रह्मांड 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 उदरी,
हरी हा बालक नंदा घरी बालक घरी हरी हा बालक नंदा घरी हरी हा बालक घरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे हो नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. आपल्या आमदार साहेबाच्या पत्नी माननीय संध्याताई कल्याणकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून त्यांच्याकरता एकदा थोड्यानं टाळ्या वाजवा. ठीक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अर्थात अनंत ब्रह्मांडे त्याच्या उदरामध्ये आहेत असा तो भगवान परमात्मा आहे महाराज. आणि तो नंदाच्या घरी बाळक झालाय. नंदाच्या घरी बाळक झालाय म्हणजे काय नवल आहे. याच जगत ऋतुकोबऱ्यांना नवल वाटतंय. नवल केवडे केवडे केवढं नवल आहे असं महाराज म्हणतात. कारण अनंत ब्रह्मांड आहेत कोणाच्या उदरात? भगवंताच्या उदरात. इकडे लक्ष द्या. ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मांड भगवंताच्या उदरामध्ये आहेत, परंतु ब्रह्मांड म्हणजे काय? तर ब्रह्मांड या शब्दाचा विचार करायचा झाला तर हा सामासिक शब्द. आता हे थोडं समजाय अवघड आहे, परंतु समजून घ्या. सामासिक शब्द म्हणजे काय? तर 2, 3 किंवा अनेक शब्दापासून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आलं लक्षात? आता व्याकरणाच्या न्यायानुसार म्हणजे व्याकरणानुसार पाहायला गेलो, ब्रह्मांड हा 2 शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. कसा? ब्रह्म अधिक अंड बरोबर ब्रह्मांड. आता याच्यामध्ये 2 शब्द आहेत. ब्रह्म. ब्रह्म काय आहे? ब्रह्म म्हणजे काय? तर मोठे, भरीव, पूर्ण, व्यापक आणि त्याच्यापेक्षा काहीच मोठे नाही, काही लहानही नाही असे तत्व. बृहणात ब्रह्म इति म्हणजे जे सतत विस्तार पावते, सर्वत्र व्यापलेले असे तत्व. आता इंग्लिश वाले कोणी असतील म्हणजे घेणारे नाही, इंग्लिश बोलणारे, तर त्यांच्याकरता सांगतो. ग्रेटेस्ट, सर्वात महान, ऑल प्रोव्हाइडिंग, सर्वव्यापी आणि अनंत, इन्फिनाइट. अनंत या सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ कारण व आधार म्हणजे कोण? ब्रह्म. आता उपनिषदानुसार म्हणजे वेदानुसार अर्थ पाहायचा म्हणलं तर उपनिषद सांगतं आकाररहित, आकार नाही असे, निर्गुण, गुणरहित. लक्षात येतंय ना? अवघड तर नाही. चैतन्य स्वरूप, देश काल वस्तू या पलीकडची. थोडक्यात सांगायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी, अर्थात मीच ते ब्रह्म आहे. कारण आपण कोण आहोत? ब्रह्माचे अंश आहोत. मग अशी ब्रह्म. तर अंड म्हणजे काय? तर ज्याच्यातून या सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली अशी विश्वकल्पना म्हणजे ब्रह्मांड. तर आता पूर्ण या ब्रह्मांड शब्दाचा अर्थ काय? त्याच्यामध्ये चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, नवग्रह हे असणारे आकाशगंगा, काळ, वेळ, अवकाश सर्व गोष्टीचा ज्यामध्ये समावेश होतो ते म्हणजे ब्रह्मांड. तर भारतीय तत्वज्ञानात उपनिषदानुसार म्हणजे वेदानुसार अर्थ पाहायचा झाला तर ब्रह्मांड म्हणजे ब्रह्माचे प्रगट रूप. ब्रह्माचे प्रगट रूप. तत्वज्ञानानुसार पाहायचं म्हणलं तर ब्रह्मांड एक म्हणजे फार मोठी पोकळी आहे की ज्यामध्ये चंद्र, सूर्य, तारे हे नवग्रह सर्व वास करतात आणि ज्यामध्ये 14 लोकही राहतात. 14 लोक म्हणजे काय जीन्स पॅन्ट आणि धोतर घालणारे नाही. 14 लोक म्हणजे 14 प्रकारच्या सृष्टी, 14 भुवने आपण ज्याला म्हणतो असे 14 लोक. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, खालील 7 आणि वरील 7. वरील 7 कोणते? भूर, भुव, स्वहा, महा, जनहा, तपह आणि सत्य. अर्थात सत्य लोक हे वरील 7. आणि खालील 7 कोणते आहे? तो खालील 7 अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल हे खालील 7. असे 7 आणि 7 14. अशी एकूण 14 भुवने ज्या ब्रह्मांडामध्ये आहेत. एवढं मोठं ते ब्रह्मांड आहे महाराज. 3 लोक, 14 लोक, स्वर्ग, नरक एवढं ज्यामध्ये आहे. मग एवढा मोठा ब्रह्मांड आहे महाराज. आणि ते ब्रह्मांड
एवढं मोठं ब्रह्मांड आहे की ज्याचा शोध म्हणजे पूर्णपणे आणखी कोणालाही लागलेला नाही, वैज्ञानिकाला देखील लागला नाही एवढा मोठं ब्रह्मांड. आणि कोणाच्या उदरात आहे? भगवंताच्या उदरामध्ये, पोटामध्ये. असे तरी अनंत आहेत कितीतरी. एकच ब्रह्मांड एवढा मोठा आहे आणि असे अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरामध्ये आहेत. मग तो देव केवढा असेल? आणि तो हरी नंदराजा जिथे बाळक झालाय ते कोणी सामान्य लेकरू आहे का हो? सामान्य बाळक आहे का? नाही, प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम गवळी या घरी वाक्या वाही वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म आहे महाराज, तो देव आहे. आणि त्याची परिस्थिती देवाने अनेक जणांना दिली. एकदा यशोदा मातेलाच दिली. केव्हा दिली हो? तर मारा वयात तिने उगारिली काठी होणे त्या पोटी 14 देखी. एक वेळेस असंच भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आता लक्ष द्या, भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांसमवेत खेळण्याकरिता गेले. गोपाळांसंगे खेळण्याकरिता गेले. तर त्या काळातले खेळ म्हणल्यानंतर दोन गट निर्माण व्हायचे. मग त्यात एक होता भगवान श्रीकृष्णाचा, दुसरा बलदाऊंचा. खेळ सुरू झाला. खेळ रंगला महाराज, चांगला खेळ रंगला. खेळामध्ये देव थोडे बाजूला गेले आणि चोरून माती खाली. चोरून खाली म्हणजे काय? कोणाची चोरून खाली असा त्याचा अर्थ नाही. चोरून खाली म्हणजे आपल्याकडे कोणी पाहत नाही आहे अशा वेळेत लपून देवाने माती खाली. मात्र ते एका गोपाळाने बघितलं महाराज. कारण ते गोपाळ होते. गोपाळ या शब्दाचाच अर्थ आहे ज्याने आपले सर्व इंद्रिय देवाला अर्पण केले, तो गोपाळ. मग त्यांचं देवावर कसं काय लक्ष राहणार नाही? लक्ष होतं. त्याने बघितलं आणि महाराज तो धावतच यशोदा मातेकडे गेले. यशोदा मातेला म्हणला, मैया कृष्णाने माती खाली म्हणले. यशोदा मातेने हातात छडीच घेतली, छडी घेऊन आल्या. भगवंताजवळ आल्या म्हणल्या, कृष्णा, का रे कृष्णा, तू माती खाली का? भगवंत म्हणले, नाही आई, मी कशाला माती खाऊ? खरं सांग मला, माती खाली का? भगवंत म्हणले, अगं आई, तू एडीच आहेस बघ. तू मला एवढं दही दूध तूप लोणी खाऊ घालतीस, मला सप्त्यातली बुंदी खायची सुद्धा इच्छा नाही. माती कशाला खाऊ? मी नाही खाली माती. आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती. बळीराम दादा हे बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो. तो तर माझा पक्षपाती. आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खादली माया माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती, आई गाई नाही खाल्ली गव्या माती. यशोदा माता म्हणाल्या, कृष्णा खरं सांग, आता मारील बरं का, माती खाली का? भगवंत म्हणाले, नाही, मी नाही खाली माती. मग गोपाळ कसे काय सांगतात? भगवंत म्हणले, आई त्याचा असा आहे, जेव्हा मी इथं याच्यासोबत खेळण्याकरिता आलो तेव्हा या सर्वांनी मला घेरलं आणि मला म्हणले, काळ्या, तू आम्हाला रोज दुसऱ्याचं घरचं चोरून खाऊ घालतो ना, मग आज तुझ्या घरचं लोणी खाऊ घाल म्हणले, आम्हाला तुझ्या घरचं खाऊ घाल. मी म्हणलो, बा ठीक आहे, आताच माझ्या आईनं लोणी काढले, आणून तुम्हाला खाऊ घालीन. परंतु गोपाळ म्हणले, नाही, तसं नाही, तू आई देऊन देऊन किती देणार आहे म्हणजे एखादा गोळा, आणि त्या सर्वात आमच्या सर्वांचं पोट कसं काय भरणार? म्हणले, तू आम्हाला चोरून आणून दे, चोरून. असं भगवंत यशोदा मातेला खोटं सांगतात बरं का, खरं नाही. चोरून आणून दे म्हटल्यानंतर भगवंत म्हणले, बुवा आपल्याला काय चोरी बिरी काय जमत, आपण साधा सरळ माणूस, आपण काय चोरी केली नाही आणि आपल्याला काय चोरी जमत, माझ्याच्याने ते होणार नाही बुवा. मग गोपाळ म्हणले, तुझं आम्हाला लोणी नाही खाऊ घातलं तर आम्ही तुला खाऊ घालणार. मी म्हणलो, बा ठीक आहे, परंतु लोणी नाही काय, मार, आणि तेही तुझ्याच घरचा, तुझ्याच आईच्या हाताने तुला मार खाऊ घालणार. भगवंत म्हणले, बा ठीक आहे, एक वेळचा मार खाईन, परंतु आपल्याच्यानं काय चोरी बिरी घडणार होणार.
नाही मग त्यांनी येऊन तुला काहीतरी भलतं सांगितलं आणि तू आपली काठी घेऊन मला मारण्याकरता आली. बरोबर आहे का म्हणले हे तुझं? चुकीचं आहे म्हणले. महाराज क्षणभर यशोदा मातेला खरंच वाटलं ना, तो बाबाच तसा आहे. यशोदा मातेला खरं वाटलं, परंतु त्या गोपाळामध्ये बलराम दादा उभे होते. बलराम दादा दिसले. यशोदा मातेने विचारलं, का रे राम? म्हणले कृष्णाने माती खाली का? तू बघितलंस का? म्हणले हो माय, हो. या कृष्णाने माती खाली, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. आता गोपाळांची बाजू जड झाली ना. बलराम दादांनी सांगितलं. यशोदा माता म्हणाली, अरे बघ बलदाऊ सांगतोय तुझा. म्हणजे तो माझा पक्षपाती आहे. भगवंत म्हणले नाही ऐकले म्हणून माझ्यावर रुसले सांगत ती बाई रामही जो भेटला तो ही माझा पक्षपाती. पक्षपाती आहे म्हणले तो माझा. कसं आहे ना म्हणले आई, बलराम दादा तर मला स्वतःच पाण्यातच पाहतो म्हणले. कशात? पाण्यात. यशोदा मातेने विचारलं, का रे? म्हणले खरंच तू याला पाण्यात पाहतो का? बलराम दादाने उत्तर दिलं, म्हणले तू राहतोच पाण्यात तर त्याला पाहायचं कुठं? लोकांना कुठं राहतात? क्षीरसागरात. पाण्यातच राहतो म्हणले, त्याला पाहायचं कुठं? यशोदा मातेला कळालं की म्हणले हे काय असं खरं सांगणार. यशोदा मातेला देवाच्या खोड्या माहीतच होत्या. कानाला धरल्याने विचारलं, खरं सांग म्हणले आता तू माती खाली का? बघ छडी आहे म्हणली, छडीनं मारीन, खरं सांग. भगवंत म्हणले आई त्याचं उत्तर तुम्ही गेल्याच वर्षी दिलं का? म्हणले मी माती खाली नाही खाली. नाही खाली. खरं सांग म्हणले. नाहीच खाली. परंतु यशोदा भगवंत मनातल्या मनात हसू लागले की म्हणले ही मॅडम स्वतःला काय समजते बुवा. हिला वाटतंय की मीच लेकरू आहे, मीच काय बाळ आहे. परंतु खरं पाहिलं तर तो हिचा बाळ आहे का? ब्रह्मांडाचा नायक आहे तो. अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये तेवढा मोठा भगवान परमात्मा आहे. देवाला वाटलं की आपण एकदा आपली ईश्वरताची झणूक हिला दाखवावीच. महाराज यशोदा मातेने आ करायला सांगितल्यानंतर भगवंताने तोंड उघडलं. म्हणजे यशोदा मातेने भगवंताच्या तोंडात बघितलं, ती दृष्टी त्याच्या पोटात गेली. भगवंताच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड दिसले महाराज. एक सूर्य, एक चंद्र, पृथ्वी, त्यावर आशिया खंड, त्यात भारत देश, त्यात मथुरा, त्यात गोकुळ. आणि गोकुळामध्ये यशोदा माता हातात छडी घेऊन भगवंताच्या तोंडामध्ये पाहत आहेत. देवाच्या तोंडामध्ये पाहत आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मांड दिसते. परत त्याच्यामध्ये एक पृथ्वी, परत त्याच्यामध्ये एक ब्रह्मांड, असं कितीतरी अनंत अनंत ब्रह्मांड यशोदा मातेला दिसले. यशोदा माता चक्र येऊनच पडले, बेशुद्ध झाल्या. एवढे ब्रह्मांड आहे त्याच्या उदरामध्ये, अनंत ब्रह्मांड. आणि तो ब्रह्मांड नायक आणि यशोदा मातेच्या इथं अर्थात नंदराजाच्या इथे बाळक झालाय. हे कसं काय शक्य आहे? तर याच जगद्गुरु तुकोबारायांना नवल वाटतंय. नवल किवडे किवडे नकळे कानो बाचे कोडे. अजून कशा कशाचं नवल वाटतंय हो? अजून एक नवल जगद्गुरु तुकोबारा भंगाच्या तिसऱ्या चरणात जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन गाली. अर्थात ज्याने संपूर्ण पृथ्वीला तृप्त केलाय, अर्थात पृथ्वीवर राहणारे संपूर्ण जीव, सर्व जीवांना तृप्त करणारा, जीव घालणार तो भगवान परमात्मा ईश्वर. आणि त्याला यशोदा माता मांडीवर घेतात आणि एक एक घास त्याच्या मुखात घालतात. अर्थात देवाला जेव घालतात, तृप्त करतात. नवल नाही तर काय आहे महाराज, नवल आहे. आणि तो भगवान परमात्मा देखील यशोदा मातेकडे जेवायला मागतो, भोजन मागतो. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी, पुरण पोळी करून दे मोठी, नाही अडवीत गुडासाठी, मला जेवू घाल.
अर्थात भगवंत देखील त्या यशोदा मातेकडे भोजनाची जेवणाची मागणी करतात. नवलच आहे ना. चौथ्या चरणात अजून एक नवल जगद्गुरु तुकोबारा सांगतात. ते कोणता आहे महाराज? विश्व व्यापक कमळापती 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 विश्व व्यापक त्याची गवळणी कडिये घेती त्याची गवळणी कडिये घेती दासी गवळणी कडिये घेती दासी गवळणी कडिये घेती त्याची गवळणी कडिये येते त्याची गवळणी कडिये येते दासी गवळणी कडिये घेती दासी गवळणी कडिये घेती नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे एकदा या श्रवण करता टाळ्या वाजवा, जोरानं वाजवा. तिकडे लक्ष द्या. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. असा विश्वामध्ये व्यापलेला तो भगवान परमात्मा कसा आहे? भगवंत विश्वात व्यापलेला आहे, ब्रह्मांडामध्ये व्यापलेला तो ईश्वर. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सर्वांच्या ठिकाणी व्यापलेला तो देव, एवढा मोठा व्यापक. तुकोबारा म्हणतात, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मणी मानसी. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला इथं ठाव नाही उरला. असा सर्व ठिकाणी व्यापलेला तो देव ईश्वर भगवंत. आणि महाराज त्याला त्याच्या सत्तेशिवाय पृथ्वी देखील फिरत नाही, झाडाचं पाना देखील हलत नाही, आणि त्याला गवळणी कडेवर घेऊन फिरतात. मग नवल नाही तर काय आहे? नवल आहे. जगद्गुरु तुकोबाराण्याचं नवल वाटतंय. महाराज या भगवंताने भगवान श्रीकृष्णाने आपल्या पूर्ण अवतारामध्ये, पूर्णतम अवतारामध्ये, कृष्ण अवतार कसा आहे? परिपूर्णतम आहे. राम अवतार कसा आहे? पूर्ण आहे परंतु परिपूर्णतम. कारण तो का साधूच्या बंधनामधला अवतार आहे राम अवतार, आणि कृष्ण अवतार हे स्वतंत्र अवतार आहे. आपल्या पूर्ण अवतारामध्ये देवाने जे काही लीला केल्या, मनसोक्त लीला केल्या, देवाला जे वाटेल ते देवाने लीला केल्या. कोणाची वासरं सोडून द्यायची, कोणाचं दही दूध तुपलं नाही खायचं, मडके फोडून टाकायची, किंवा गोळणीला काही खोड्या करायच्या, अशा अनेक देवाने खोड्या केल्या. परंतु या सर्वांमध्ये भगवंताला एकही दोष स्पर्श करू शकला नाही, एकही दोष लागला नाही, एकही दोष लागला नाही. असा देव काय महाराज? नटधारी आहे, तेच अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे नटधारी, 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 तू का म्हणे
तुका म्हणे नटधारी 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 तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी 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 भोग भोगोनी ब्रह्मचारी 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 नवल केवडे 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 नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे केवडे भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे हे तुका म्हणे नटधारी भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानामाते नवल केवडे केवडे नकळी कानो बाचे कोडी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळी कानो बाचे कोडे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंत कसा आहे नटधारी आहे, नाटक करणार आहे नटधारी आहे. भोग भोगून ब्रह्मचारी हे कसं काय महाराज. एकदा दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत येणार होते. देवाने त्यांना आमंत्रण दिलं होतं, येणार होते. परंतु येत असताना जेव्हा ते यमुनेजवळ आले तेव्हा यमुनेला पूर आलेला होता, मोठा पूर आलेला होता. त्यामुळे त्यांना काय पलीकडे अलीकडे येता येत नव्हतं. मग ते पलीकडेच थांबले. त्यांनी निरोप पाठवला की आम्ही आलो आहे आणि आमच्या जेवणाची राहण्याची सोय पाहिजे, सोय करा. भगवंताला निरोप पाठवला. महाराज भगवंताने 60,000 खंडे अन्न शिजवायला लावलं. ते सर्व अन्न पक्वान्न गवळणी जवळ दिली आणि गवळणीला पाठवलं. परंतु गवळणी विचारलं यमुनेला पूर आलेला, यमुनेला तर पूर आलाय, पलीकडे कसं जायचं, पलीकडे कसं जाणार. तेव्हा भगवंताने सांगितलं की तुम्ही यमुना मातेला म्हणा की आमचा भगवान श्री कृष्ण भोग भोगून जर ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. राज त्या बाईने तोंडाला हात लावले. म्हणजे बा हे काय शक्य, आपण पुरात वाहून जाईल परंतु पलीकडे अन्न नेणं काय शक्य नाही. हे कसं काय शक्य आहे, शक्य नाही म्हणले. त्यात काही हुशार होत्या ते म्हणले चला म्हणले. म्हणून तर बघू जे झालं ते झालं. ते झाले का नाही गेल्यानंतर म्हणल्या की जर भगवान श्रीकृष्ण बाल ब्रह्मचारी असतील तर आम्हाला जायला वाट देईन. महाराज यमुनेने वाट दे. त्यांना आश्चर्यच वाटलं. म्हणले असं कसं काय. पलीकडे भगवंत पलीकडे गेले. ते गवळणी पलीकडे गेल्या. ऋषींना जेऊ घातलं. हे काय महाराज नवल आहे, नवल आहे. मग असे अनंत देवाचे काय म्हणतात लीला आहेत. त्या लिलेचे जगद्गुरु तुकोबारायांना नवल वाटते. आणि तुकोबाराय म्हणतात नवल केवडे केवडे नकळी कानो बाचे कोडे. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आता आपण देवाचं थोड्या लीला आठवून घेऊन त्या लीला पाहू. त्या आधी एकदा भगवंताचं
भजन करा विठोबा विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा 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 असे देव तर देवाचा डायरेक्ट आपण अवतारच घेऊ. देव अवताराला आले, कारागृहात अवतार आले आणि नंतर वसुदेव देवाला घेऊन गोकुळात आले. सर्वांना माहितच आहे, इथपर्यंत सर्वांना माहितच आहे. गोकुळात आले. गोकुळात आल्यानंतर गोकुळामध्ये आनंद महाराज. कशामुळे? देव आले म्हणून. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याला मोजता नाही येईल एवढं सुख गोकुळामध्ये महाराज. लिहिता न येईल एवढं सुख. कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. भगवंत त्या ठिकाणी आहेत म्हणून आनंद आहे. एवढा आनंद उत्सव साजरा होतो. सगळ्यांनी आनंद साजरा केला, आनंद उत्सव साजरा केला. तर हळूहळू देव रांगायला लागले. कीर्तना देव लवकरच मोठा होतो प्रकार. आश्चर्यचकित होण्याची काही गरज नाही. देव रांगायला लागले. परंतु रांगत असताना कसे रांगत होते महाराज? तळवे तळहात तळहात टेकीता तळवे तळहात तळहात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीता तळवे तळहात तळहात टेकीता डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीता तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ तो म्या देखीला 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 तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत टाळ्या वाजवा एकदा यांच्याकडे जोराने टाळ्या. वा वा, खूप छान देव रांगले. ठीक आहे. देव रांगायला लागले. रांगत देव चोऱ्या करायचे महाराज. रांगत रंगाने चोरी तो लोणी धावणी धरती गवळणी. देव रांगत चोऱ्या करायला लागले. मग असे हळूहळू देवाने चलाय सुरुवात केली. धरून भिंतीला धरून चलाय सुरुवात केली. चलत देव चौकात आले. हनुमान मंदिरापाशी आले. ते त्या ठिकाणी गोपाळ खेळत होते. काही गोपाळ खेळत होते. देवाने त्यांना आपलं सवंगडी बनवलं. देव त्यांच्या बरोबर रोज खेळायला यायचे. परंतु त्यांची अवस्था बघितली तर काय अशी होती बघा. वाढेले होते सर्व गोपाळ, अशक्त होते. देवांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. देव म्हणले, अरे तुम्ही असे अशक्त का? मी बघा कसा बलाढ्य, मी नाही देव, मी बघा कसा सुदृढ आहे. मग तुम्हाला माझ्यासोबत खेळायचंय ना, तर माझ्यासारखं व्हावं लागेल. माझ्यासोबत खेळायचंय तर माझ्यासारखं व्हावं लागेल. मग तुम्ही काय करा, दही दूध तुपलं रोज खात जा म्हणले, पोटभर खात जा. गोपाळ म्हणले, देवा तू बोलायला सांगायलास की रोज खात जा, परंतु खाणार कसं? देव म्हणले, काय अडचण आहे, जात नाही का तुम्हाला? ते म्हणले, तसा प्रश्न नाही.
त्याचं कारण असं आहे म्हणले की सर्व देद तुपलोणी आपल्या इथे भरपूर आहे म्हणले, ते आम्हाला मान्य आहे, परंतु ते सगळं असून त्याचा काय फायदा? ते सर्व कुठं जाते? मथुरीला जाते म्हणले, डेअरीला. डेअरीला काहीच नाही, डेअरीला काही उरत नाही. मग आम्ही कसं काय सुधारणार? आम्ही कसे काय सुधारणार? देव म्हणले मग हे तर फार मोठी दुःखाची गोष्ट आहे म्हणले. याकरता एक उपाय आहे म्हणले माझ्याकडे. काय? चोरी. कारण हा बाबा काय आत्ताचा नव्हता, जुना चोर होता. इसा पुराणा प्रसिद्ध चोर कैशव नाम्याचा दातार, जुना चोर होता. देव म्हणले चोरी करायची. ठीक आहे, सर्व गोपाळांना घ्यायची वस्तू सांगल्या देवाने, हे वस्तू आणा. आणि देव रोज चोरी करायला लागले. असा चोरीचा उपक्रम चालू झाला. त्याने एक मंडळ प्रस्थापित केलं, माखन चोर मित्र मंडळ गोकुळ. त्या मंडळाचे अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराव, सचिव पेंद्या, देवाचे सर्व गोपाळ, वाकड्या बोबड्या सुद्धा सर्व गोपाळ. आता चोरीचा उपक्रम चालू झाला. चोऱ्या करायचे आणि महाराजाचे घराणे यशोदा मातेकडे यायचे. गवळणी यशोदा मातेला घराणे सांगायचे. गवळणी सांगती घराणी ने माझे बक्षिले दे दूध तुपलोणी, पडवून येते आला शरंग पाणी हो. गवळणी यशोदा मातेला खोड्या सांगायच्या, कारण गोकुळामध्ये देव चोरी करायला लागले. गोकुळी चोरी करतो चक्रपाणी, गवळण येऊन सांगती घराणी. घराणे तुला येईन राग, यशोदे तुला येईन राग, यशोदे तुला येईन राग, यशोदे तुला येईन राग. तुझ्या तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग. यशोदे राग, यशोदे राग, यशोदे राग. यशोदा मातेला कोणी घराणे सांगायच्या. अनेक घराणे यायचे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? आम्ही राहावं का नाही? कृष्णाला सांग म्हणले. लाड कहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू वाटे. तुझा तुलाच काना लाडका वाटतोय म्हणले, पण त्याच्या खोड्या सामान्य आहेत का देवाच्या? अशा देवाच्या अनेक खोड्या यायला लागल्या. परंतु यशोदा माता ही कोणी आईला आपल्या लेकराची कारण आहे का वाटतील, आणि ज्या आईला का वाटत असेल ती त्याची सख्खी आई नसेलच. यशोदा माता होत्या महाराज, देवाची आई. यशोदा मातेने ही कमरेला पदर खवला, एक पाय पुढे, असंच म्हणतात की बासत गावामध्ये कसं, बरोबर आहे ना? मंदिराला कमरेला पदर खवला आणि म्हणाले बाळ सगुण गुणाचे, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे, बाळ दिसते गोजीरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजीरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी, सांगता घराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गे 3 वर्षाचे माझी बाळगे, अंगणे ग माझ्या खेळे गे, काय सांगता घराणे गे गोकुळच्या नारी. यशोदा मातेने सांगितलं तुम्ही काही घराणे सांगू नका म्हणले. तुम्ही तुमच्याच घरचं लोणी खाता, माझ्या कृष्णावर नाव घालता नाही. यशोदा माता एवढं बोलल्या महाराज, एवढं बोलल्या, सगळ्या गोळी माग सरकल्या. त्यात एक गवळण होती महाराज, नवीनच लग्न झालतं. तिला काय गोकुळातलं वातावरण तेवढं माहित नव्हतं. ती म्हणली, तिनं यशोदा मातेकडे पाठ केली, गोळणीकडे तोंड केलं. म्हणले काय तुम्ही यशोदेला भीता? म्हणले जे खरं आहे ते खरं आहे म्हणले. कृष्णा चोरी करतो ना? करतो. भ्यायची काय गरज आहे? त्यांनी येऊ तर द्या म्हणले माझ्या घरी, बघतेच म्हणले त्याला. भगवंत तिथंच होते. इकडे बघा म्हणले, काकू इकडे बघा म्हणले, इकडे बघा. काय रे फोटो काढतोस का म्हणले? नाही, व्हिडिओ झालाय म्हणले आता सगळं, तुमच्या इथे येणार म्हणजे येणार
नाव पत्ता सगळं लिहून घेतलं. चंद्राबाई, चंद्रकांत, चंद्रे, चंद्रविलासनगर, चंद्रोदय सदन, या 2-3 नंबरचं घर जे काय असो. देव म्हणले आज याची इच्छा आहे तर जायचं म्हणलं. ती बाई घरी गेली महाराज. इकडे देवाची सभा भरली. सर्व गोपाळ, वाकड्या, बोबड्या, सुदामा, वाकुल्या, सगळी पेंड्या. त्यामध्ये देवाने चर्चा केली की म्हणले आज आपल्याला त्याच बाईच्या घरी जायचं. कारण त्या बाईनं आमंत्रण दिलंय ना, त्या बाईच्या घरी जावंच लागणार आहे. त्याच बाईच्या घरी जायचं म्हणले. बोबड्या मला अरे कुतना तिच्या नादी लादू नको. ती बाई लई आधाव आहे म्हणला, लई आधाव. आडनावानं नाही, खलत आगाव आहे म्हणला. अरे तू तिच्या नादी लादू नको. भगवंत म्हणले ती आगाव असली तर मी तिच्याहून आगाव आहे. ठीक आहे म्हणलं. बोबड्या म्हणला तुला जायचंच जाय म्हणला. मी तर येणार, आम्ही येणार नाही. भगवंत म्हणले तुम्हाला यायचं आहे तर या, नाही तर नाही, मी चलो. परंतु बोबड्या म्हणला बघ ही एवढी दबी देऊन जाय म्हणला. दबी काय रे मला याच्यात इच्छू आहेत. विंचू होते. भगवंत ती डबी घेतली आणि त्या बाईच्या घरी घेतली. त्या ठिकाणी दार लावली होता. आतून साखळी लावलेली होती. साखळी काढली. देवाला काय करता येणार नाही महाराज. देवाने साखळी काढली, आत गेली. त्या ठिकाणी दिवा होता का, तो दिवा उचलला, इजून वर ठेवून दिला आणि तिथे गिचू ठेवला. जिवंत विंचू ठेवला. आणि ते पहिलेच्या काळामध्ये आता त्याला काय म्हणतात ते माझ्या लक्षात नाही, परंतु मार्चीस समजा डबीची गाडी ते दिवा लावण्याकरता होती. त्या ठिकाणी देवाने ती डबीची काडी घेतली आणि तीही दुसरीकडे ठेवून दिली. त्या ठिकाणी इचू ठेवलं. हा सनकाडी, बरोबर, यांना माहिती. सनकाडी उचलली, दुसरीकडे ठेवली, त्या ठिकाणी इचू ठेवला. आणि हे दोघं झोपले होते. आता बाजूबाजूला पलंगावर झोपले होते. त्या ठिकाणी देव आले महाराज, त्यांच्या जवळ गेले. याची दाढी लांब होती, हिची वेणी लांब होती. देवाने काय केलं, दोघांच्या दाढी वेणीची गाठ बांधली. एक तर त्या केसाची गाठ बसतच नाही, बसली सुटतच नाही. अशी फिट्ट देवाने गाठ बांधली महाराज. ब्राह्मणानं बांधलेली लग्नातली गाठ सुटत नाही, तर देवाची गाठ आहे ना. देवानं गाठ बांधली, देव निघून आले. तर सकाळी सकाळी घरामध्ये लवकर कोण उठतं सांगा की, तुम्ही उठता? तुम्ही उठता का बरं? महिला उठतात, आहे का नाही? काही हरकत नाही, खरंच सांगा, उठतात. ठीक आहे. मग ती उठली महाराज 4ला. आता पहिलेच्या बाया लवकर उठायच्या, पहाटे 4ला. आताच्याही उठतात, उठत नाहीत असं नाही. तो आताची 8:08 वाजता होते, त्याला काय विलाज आहे. ती बाई उठली, हिच्या दाढीला हिसका बसला ना. ती बाई आधीच होती 6 फूट उंच आणि 3.5 फूटचा. ती बाई उठल्याबरोबर हिच्या दाढीला हिसका बसला. हे रागाना म्हणतोय, याला राग आला. मला का पिशी झाली का एवढ्या सकाळी सकाळी दाढी कशाला ओढत? ती म्हणली मी कधी दाढी ओढली तुमची? तुम्हीच तर माझी वेणी ओढली. मी नाही ओढली, तूच माझी दाढी ओढली. यांचा वाद सुरू झाला. परंतु चापडून पाहिल्यानंतर गाठ दिसली महाराज. म्हणजे बाई गाठ कोण बांधली असेल. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु सुटली नाही, सुटतच नव्हती गाठ. ते म्हणले गाठ कोण बांधली, कोण आलं होतं आपल्या इथे? ती म्हणली बा आम्ही कृष्णाला आमंत्रण दिलं होतं. ती याचाच कुठं नाही म्हणले, तुला कोण आमंत्रण द्यायला सांगितलं होतं? म्हणले सुटत नाही म्हणले, आपल्याला कापू, विडा आण जाय म्हणले. ते म्हणले चला, एकटीला जाता येणार. विडा आणला, ते कापण्याचा प्रयत्न केला, कापतही नव्हती. म्हणजे आता दिवा लावू म्हणले, मग बघू काय करायचं ते. त्या ठिकाणी गेले, दिवाच्या त्या खोपीत हात घातला. ती बाई पुढे होती ना, तिने हात घातला, तिला दणका दिला. पिचूने दणका दिला. ती तिने काहीच केलं नाही, गपचूप बसली, आवाजही काढला नाही. ती म्हणली इथं दिवा नाही म्हणली, इथं दिवा नाही. त्या तिकडे चला म्हणले, त्या खोपीत बघा. या वर्षी याला पुढे गेलं. तुला माहित होतं इथं आपल्याला प्रसाद भेटला, यायला दुसरा मिळणारच. तिने याला पुढे गेलं की त्या ठिकाणी यानं हात घातला. अरे याला ही चावला. याने जे बोंबला सुरुवात केलं, म्हणले बोंबला सुरुवात केलं, वरडाय सुरुवात केलं. म्हणजे तुला माहित होतं, तुम्हाला का नाही सांगितलं? म्हणजे प्रसाद एकट्याने घेऊ नये, म्हणजे जोडीने घ्यावा, म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. अरे काय करणार? मग सकाळ झाली. गोपाळांना माहित होतं. गोपाळ महाराज त्या ठिकाणी बँडबाजाच घेऊन आले, गावरांनी पराती हेन तेन डबेन खोकडीन त्या ठिकाणी घेऊन आले. लोकही जमा झाले. मला इतका उशीर झाला, दार का उघडलं नाही, काय झालं? लाजून काजून यानं दार उघडलं कस तरी. आता काय करा? तो नवरा होता, तो म्हणला मी पुढे होणार. आता हे म्हणले गाठ काय आपल्याला सुटणार? आपल्याला गाठ सुटणार नाही. मग कोणाजवळ जावं लागेल? ज्यानं बांधली त्याच्याजवळ जावं लागेल. म्हणले आता काय पर्याय आहे का? ठीक आहे म्हणले, चला तुम्हाला तू मागवाय मी पुढे होतो, तू मागवाय मी पुढे होतो.
ते म्हणले तुम्हाला पुढे होता येणार नाही कारण तुमची दाढी पुढे आहे आणि माझी वेणी माग आहे तुम्ही माझ्याच मागे राहा म्हणले. ते मला नाही तसं नसते म्हणलं नवऱ्याने पुढे राहावं. ते मला जमणार नाही तुम्हाला मला राहायचंच. तो पुढे झाला की बाई उंच होती महाराज. त्या बाईनं असं मानून माग केली की हा वरी व्हायचा याची दाढी गवळण गर गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी गवळण गर गिरक्या मारी गवळी दाढी वर वर धरी 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 गिरक्या मारी गवळी दाढी वर तो म्हणला ठीक आहे म्हणला तूच पुढे राहा मी महाग. तो कदरला तो महाग आला महाराज. याची वरात निघाली ही बाई 6 फूट उंच आणि हे 3.5 अशी टाचावरी करून चालायला लागलाय. सगळे गोपाळीच्या मागा मागा बँडबाजा वाजवीतच नंदराजाच्या इथं आले. कृष्णाला बोलवलं. कृष्णाला शरण गेले तेव्हा देवाने महाराज आपल्या कृपा कटाक्ष टाकला आणि त्यांची गाठ. तिसरी आली धावत म्हणे बाई तिसरी आली धावून म्हणे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी गेला धोईसी गाठ देऊन गाठ बाई कोणा सुटे ना यशोदे बाळ तुझा काना कोटवरी सोसू धिंगाणा. अशा प्रकारे देवाने अनेक खोड्या केल्या महाराज. गवणी दारामध्ये रांगोळी करायच्या आणि देव तिथे जाऊन मुतायचे अष्टदळ काढिले अंगणे वरी मुते चक्र पाणी. कोणाचे वासर सोडून द्यायचे दही दूध खायचं पोरांना खाऊ घालायचं बाकीचं उरलं सांडून द्यायचं. अनेक अनेक खोड्या केल्याचं कारण यशोदा मातेजवळ यायला लागले. यशोदा मातेने खूप उपचार केले परंतु भगवंत काय ऐकणार. यशोदा माता सांगायच्या काय येऊ नये का करीतोशी चोरी किती सांगू तू नाही केसी हरी. तुला किती सांगावं म्हणले काय गुन्हा आहे म्हणले तुला काय कमी आहे तू कशाला चोरी करतो. आपल्या ते एवढं दही दूध तूप लोणी आहे. भगवंत नंदराजाचे पुत्र होते. नंदराजाचे किती गायी असतात 1 लाख गायी. ज्याच्याकडे 1 लाख गायी ज्याला नंदराजा म्हणतात. एवढ्या गायी महाराज दया दुधाची कमी आहे का हो कसल्याच प्रकारची उणीव नाही तरी देव चोऱ्या करायचे. यशोदा माता कदरून गेल्या महाराज. आणि शेवटी नाईविलाजानं भगवंताला यशोदा मातेने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना. म्हणजे कृष्णा आता तू राहायचं नाही गावात राहायचं नाही म्हणले तू आता शाळेला जायचं. त्या काळातली शाळा म्हणजे काय गाई चरायला न्यायचे कारण तेच त्यांचं सर्व काही होतं व्यवसाय गोधन. ठीक आहे म्हणले आई काय हरकत नाही. सकाळी भगवंताला उठवलं सुंदर स्नान घातलं छोटीशी खांद्यावर कांबळी दिली एक काठी दिली मोरपिसाचा मुकुट बसवला एक बासरी दिली. भगवंताला काय अलंकार घातले सुंदर असं तयार केलं. सर्व गोपाळ आले आपापल्या शिदोरा घेऊन गोपाळ आले. यशोदा मातेने देवाला शिदोरी दिली आणि सर्व गाय 9 लाख देवाने देवाच्या गायी घेतल्या बाकी सर्व गोपाळांच्या गायी आणि ते चारणे करता वनात निघाले. गायी गोपाळ सवंगडी वना देव वनामध्ये गेले. त्या ठिकाणी गायी चारण्याकरता सोडल्या आणि खेळ खेळायला लागले महाराज. खेळ खेळायला लागले. कोणते खेळ खेळायचे हो? खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हो खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता तिला परी खेळता तिला खेळ मांडीला लगोरी हो
विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडिले यमुनेत्री. असे अनेक देव खेळ खेळायचे महाराज. हमामा हुतुतू हुमरी अनेक अनेक खेळ खेळायचे. मग खेळ खेळून खेळून गोपाळ दमले. म्हणले देवा बजालं म्हणले आता. भाऊ केली वन वन पायी पिटी झाला क्षीण कांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख. म्हणले आता भूक लागली आता खेळण्यात वेळ झालाय. म्हणले आता कीर्तनात ही मजा आवरा महाराज आहे की नाही. खेळण्यात मजा नाही म्हणले बजालं म्हणले आता काय करू मग आपण शिदोरी घेऊ आपण काला करू. देवाने सांगितलं ठीक आहे म्हणजे आपापल्या गाई वळून आणा. चला वळू गाई बाई सुजे हुये केटाई भाऊ केली वन वन पायी पिटी झाला क्षीण. ठीक आहे म्हणले आणा म्हणले आपापल्या गाई. सर्वांनी वळून आणल्या. देवाने मला सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. घ्यारी भाकरी बोकरी दाई भाताची शिदोरी ताक सांडा दुरी असेल ते तयापे. देवाने सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या एकत्र केल्या आणि सर्व गोपाळांना कमळाकृती बसवलं आणि विनोद वेगवेगळ्या प्रकारचे विनोद करत देव हसवत गोपाळांना काला वाटू लागले. अनुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्याचं वर्णन शुकाचार्यांनी एका श्लोकाद्वारे केलाय. बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलांगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वादो हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञ मुग्बाल केले गोपाल कृष्ण भगवान जय. कली कवरधारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय. अशा प्रकारे देवाने सर्वांना काला वाटला महाराज. तो काला त्या काल्याचं महत्व कालच आपल्या कथाकारांनी त्यांच्या मुखातून आपण कथा ऐकली. अशी जय महाराज सरनाईक त्यांच्याकडून आपण काल्याचं महात्म्य ऐकलं. एवढा तो दुर्लभ काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगे. तो काला वैकुंठात नाही महाराज दुर्लभ आहे. कुठे आहे तो काला मृत्यू लोकात आहे. त्याकरिताच मग मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. आपला जो जीवन सार्थकी लावायचा असेल संतांची संगती करावी लागते. कारण काला दुसरं कुठं नाही याच ठिकाणी आहे. म्हणून असा हा काला तुम्हा आम्हाला भेटणार आहे. आपण भाग्यवान आहोत. म्हणून तो काला कोणीही खाली सांगू नका हीच नम्र विनंती. काल्या आता काल्याच बांधले ठीक आहे. याच ठिकाणी मग सेवेला पूर्णविराम झालेली सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थ मंडळींच्या चरणी अर्पण मारुतीरांच्या चरणी अर्पण गुरुवर्य वैकुंठवासी अशोकजी महाराज यांच्या चरणी अर्पण माझे सर्व गुरुवर्य यांच्या चरणी अर्पण तसेच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी आता सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय बोलिलेले गुरे अभंग शिंगे लावी येणे दुरी होतो तिघाचे निवरी दोघे वारे रोडे कडे भुक पसारोडे कडे हे बहाच्या दारा ग्यारी दोही त्या कोपरा दोघे वारे दोने कडे भुक पसारोडे कडे तुका मने हाती टोका अधिक होणे देखा वारे दोन्ही कडे मुख पसरोडी कंठी धरिला कृष्णाने अवघाजने प्रकाश बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका तुका माने आम्ही बरी विरगाडी देवा नाही विचारिला देकारणी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया व्यंकरा ज्ञान देवतारा समाधान तुमचे देखील चरणा सुरवाडिका म्हणे
कधी केले आता उठाये जय मनाये चलाये राय तुका म्हणे भोग गेला निघाले दादा आता उठाये जय मनाये करुणी आरती चक्र पाणी वाढते आज बोलले नव सदने काळा पाहू सकळा मन्य बंधा कमी बळा आज बोलले नव सदने काळा दिवस हर्षे तुका वाहे गाडी वासने दळवळी आज बोलले नव सदने काळा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदा देवळती धन्य धन्य लोचनाने ते करजा काळा प्रधानी मुखाऊ वाढती परमानंद धन्य लोचनाने ते करजा आहा म्हणे केशवा तिने कुणी राही लोटत असते युगे 28 फेब्रुवारी उभा वामांतर माई दिसरी वेशुभा पुंडलिकाची बेडी प्रमाया जय देव